त्याला विधेय अवस्थाच व्हावं लागतं. आणि बळच मग नारदानं ह्यांना विचार घुसवून त्या ठिकाणी आयडियानं बाहेर पडले. मग साधूकड संताकड जायचं म्हणल्यावर 6 अंगावर जे कपडे आहेत ना आपले शर्टाई मधून बनलेले आहे का नाही, तसे आपल्या अंगावर 6 कपडे. कोणते? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ ही कपडे काढावे लागते आणि इंद्रिय ताब्यात घ्यावं लागते. त्याला गोसावी म्हणावं लागते. हीच जेवढं पत्ते पाळी त्याला गोसाई म्हणले गेले. गो म्हणजे इंद्रिय आणि मग ही तिन्ही देव गोसाई झाले. भगवे कपडे अंगावर परिधान केले आणि अनुसयाच्या दारात अवतीर्ण झाले आणि भिक्षा मागते. अलग निरंजन भिक्षाम देही माते. त्यांना काय पाहिजे आईकडून? माते म्हणले ते माते. आणि भिक्षा मागायला वाढायला ती अनुसया. ते म्हणले आम्हाला अशी भिक्षा नाही चालत. आम्ही माई तुझी ख्याती ऐकून आलो. आम्ही सर्वस्व घरी सोडलंय. मोकळ्या मनानं आलेलो आहेत आम्ही. कुणाचं मन मोकळं असते हो? लहान बाळाचं. एखादं बाळ चरायला लागलंय त्याला स्त्रीही कळत नाही पुरुष बी कळत नाही, त्याचं ज्ञानच नसतंय. मग त्याच्या समोर आपण मग ते रांगत रांगत आईच्या मागे नाहनीत जात. आई लाजते का त्याला? त्याला म्हणते ये बाळा. दोघ जण मजेत आंघोळ करतात का नाही? तस ही विधेय अवस्थेमध्येही ती गजत गेली त्या. आणि म्हणून त्या आईला म्हणले अनुसयाला, माते आम्हाला अशी भिक्षा नाही पाहिजे. मग कशी पाहिजे? सुचिरभूत हो, स्वच्छ हो. मग सवळा पाहिजे म्हणजे अंगावर. ते कपडे उतार तुझे जे आहेत ते. कोणते कपडे उतरा म्हणले? ते आहेत दिसते ते शिंद्या नाही. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि लोभ ही षडविकार बाजूला ठेव आणि मग भिक्षा दे. पण भिक्षा पतिव्रत आहे ती. पतीच्या परस्पर काही करत नाही. ती म्हणली थांबा बाबाजी, तुम्हाला भिक्षा तर मिळेलच पण मला पती आत नाही घेऊ द्या. हे म्हणायचे आम्हाला वेळ नाही. तुमचे पती कुठे गेलेत? गंगेवर गेलेत, गोदावरीच्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी भगवान विष्णूने जाऊन आत्री ऋषीला थंडी वाजती, गार पाणी अंगावर घेऊ वाटत नाही. एक पान मारला आणि त्याच्यातून गरम पाणी बाहेर आलं आणि सांगितलं की बाबा आता या गरम पाण्याने तुम्ही स्नान करा आणि शंकराला बी गरम पाण्याने स्नान करा. म्हणून उनकेश्वर किनवट जवळ उनकेश्वर तिथं गरम पाण्याचा झरा आहे. त्यावेळी झालेलं उनकेश्वर महादेव भगवान की. माहूरला गेल्यानंतर उनकेश्वरला जातात माणसं आणि अंतर्मनानं अनुसयानं पतिराजाला विचारलं. पतिराज म्हणले अनुसया सुचिरभूत हो, षोडोपचारे पूजा कर आणि त्यांना तीर्थ दे. आणि अनुसयानं भगवंताचे अभिषेक केला, षोडोपचारे पूजा केली आणि तीर्थ त्या तिघा जणांना दिलं. दिल्याबरोबर त्यांचे बालकासारखं मन झालं, बालकच झाले. ब्रह्मा विष्णू महेश आणि मग त्या मातेनं ती बालक पाळण्यात टाकले. ब्रह्मा विष्णू आणि महेश. ब्रह्मा विष्णू